शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता सध्या एआय तंत्रज्ञानाचं युग आहे. बऱ्याचशा क्षेत्रामध्ये एआयनं आता आपलं डोकं वर काढलेलं आहे. एक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर हा आता सध्या कृषी व्यवसायात सुद्धा केला जातोय. कृषी व्यवसाय आणि एआय तंत्रज्ञान याची योग्य ती सांगड घालून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार आता सध्या नव्यानं होताना दिसतोय. सध्या आपण जी पारंपरिक शेती करतोय त्याला थोडीशी या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं अतिशय गरजेचं आहे. का तर परंपरागत शेती करण्यापेक्षा व्यावसायिक शेती करणं आता काळाची गरज आहे. आणि याच्यामध्ये आपल्यासाठी कृषी विभाग नेहमीच वेगवेगळे अॅप घेऊन येत असतो. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपला फायदा कसा होईल याचा विचार आपल्या कृषी विभागाच्या अंतर्गत केला जातो. सध्या आपल्या हातामध्ये नेहमीच डोकावत असतो किंवा नेहमीच हाताळला जातो तो म्हणजे आपला अँड्रॉइड मोबाईल. आणि या अँड्रॉइड मोबाईलचा किंवा या डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचा विचार सध्या कृषी विभागाच्या अंतर्गत केला जातोय. आणि त्याच माध्यमातून आता सध्या कृषी व्यवसायाला एआय तंत्रज्ञानाची जोड दिली आहे आणि त्याच्यातूनच एक नवीन अॅप आपल्यासाठी तयार झालाय, तो म्हणजे महाविस्तार एआय अॅप. हा अॅप नेमका काय आहे, याचे फायदे आपल्याला कसे होणार आहेत, हे अॅप करण्यामागचा कृषी विभागाचा काय उद्देश आहे, किंवा हा अॅप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हवा असेल तर तो कशा पद्धतीनं आपण हाताळू शकतो, त्याच्यामागचे काय काय फायदे आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाई येथील सहाय्यक कृषी अधिकारी विनोद शेळके सर. शेळके सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार. नमस्कार. शेळके सर, आपल्या कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अॅप आपण तयार केलेले आहेत. हवामान असेल, बाजारपेठ असेल, पीक संरक्षणाच्या बाबतीत असेल किंवा क्रॉपच्या बाबतीत वेगवेगळ्या हंगामासाठीचे वेगवेगळे अॅप आपण केलेले आहेत. पण आता सध्या आपण या अॅपला नव्यानं एक एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन महाविस्तार एआय अॅपची निर्मिती केली. साधारण पार्श्वभूमी काय आहे या अॅपची, कशी निर्मिती झाली? ओके, नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर महाविस्तार एआय अॅप ही अॅपची निर्मिती करताना ह्याची पाठीमागची जी पार्श्वभूमी बघितली तर सोशल मीडियावरती असे किंवा प्ले स्टोअरमध्ये असे भरपूर बाकीचे प्रायव्हेटचे जे काही अॅप्स आहेत तर अॅप्समधील काही थोडेसे ऍडव्हान्टेज म्हणा किंवा डिसएडव्हान्टेजेस म्हणा हे थोडंसं विचारात घेऊन म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी आपले जे 4 कृषी विद्यापीठ आहेत, एमपीक्यू राहुरी असेल, त्यानंतर परभणी विद्यापीठ असेल, दापोली विद्यापीठ असेल, हे जे विद्यापीठ आहेत त्यांनी एकत्रित राहून एक अॅप बनवलेला आहे. तर ह्या अॅपमध्ये आपल्याला ह्या विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनी जे काही ऑथेंटिक माहिती आहे ती ऑथेंटिक माहिती आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, ते पण त्यांच्या एका क्लिकवर. त्यासाठी आपण हे अॅप बनवलेलं आहे. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातली जी विद्यापीठं आहेत, वेगवेगळ्या वातावरणानुसार जी आपली शेती होती, त्या सर्व विद्यापीठातले तज्ज्ञ या अॅपशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी याच्यामध्ये म्हणजे या अॅपचा लाभ घेऊ शकतो. पण सर, हे एआय तंत्रज्ञानाला जोडलेलं महाविस्तार अॅप तयार करावं याच्यामागचे उद्देश काय काय आहेत? त्याच्यामागचा उद्देश असा म्हणजे की घराघरामध्ये स्मार्टफोन आहेत आपल्या, त्या स्मार्टफोनचा वापर करून एका क्लिकवर आपण पीक सल्ला घेऊ शकतो, वेगवेगळे कीड रोग तपासू शकतो. ते पण कीड रोग तपासताना पण आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे इमेजेस आहेत, फोटो आहेत, त्यानंतर फोटो पण आहेत आणि व्हिडिओ पण आहेत, जे की शास्त्रज्ञांनी सांगितलेले व्हिडिओ आहेत, काही प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचे व्हिडिओज आहेत, जमीन आरोग्य पत्रिका आहेत. जमीन आरोग्य पत्रिका पण आपण त्याच्यामधून तपासू शकतो, पाहू शकतो, त्यातून अभ्यास करू शकतो की आपल्या जमिनीमध्ये कुठले कुठले घटक आहेत. त्याच्यानंतर खाली बाजारभाव आहे, जे की कळीचा मुद्दा आहे. आज काय होतंय आपल्या शेतकरी बांधवांना की कुठल्या मार्केटमध्ये किती दर आहे तो दर समजला जात नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते. बरोबर. मग त्याच्यामुळे ह्या अॅपवर आपण जर आपल्या शेतकऱ्याची व्यवस्थित नोंदणी केली तर ते आपल्याला जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं जवळचं मार्केट आहे त्या मार्केटचं दर समजू शकतात आपल्याला. अच्छा, आणि त्याचा फायदा त्याचा फायदा सुद्धा घेता येऊ शकतो. बरं. बदलत्या हवामानानुसार आपण जर पेरणी करताना अशी कुठली काळजी घेतली पाहिजे, पेरणी करताना कुठल्या म्हणजे बियाणं कसं पडलं पाहिजे, सीड रेट कसा असेल, त्याच्या पद्धती बीबीएफ सारखी पद्धती आहे म्हणा की जास्त पाऊस पडला तरी फायदा होतो, कमी पाऊस पडला तरी फायदा होतो. अच्छा, अशा वेगवेगळ्या मूलसाथ आणि जलसंधारण आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर फवारणी करतानाची काळजी कुठली घ्यावी, जेणेकरून तो सकाळी करावी फवारणी, संध्याकाळी करावी, उन्हाची झाली नाही पाहिजे फवारणी, किंवा हवेचा झोत आहे तो हवेचा झोताच्या विरुद्ध फवारणी केली नाही पाहिजे. अच्छा, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये ते उद्देश आहेत. बरं, आता हे महाविस्तार जे अॅप आहे ते एआय तंत्रज्ञानाशी जोडलं गेलेलं आहे. अगदी बरोबर. मग ते कशा पद्धतीनं काम करतं? ओके, खूप छान प्रश्न आहे की त्यामध्ये आपल्या चॅटबोट आहे एक. बरं.
त्या चॅटबोटवर आपण क्लिक केलं की आपल्याला जो शेतीमध्ये काही जो कुठली समस्या आली, जो कुठला प्रॉब्लेम आला आहे, जो काही अडचण आली, ते आपण तिथं मांडू शकतो. एक्झाम्पल आपण म्हणलं की लिंबू वर्गीय एक पीक आहे, तर त्याच्यावरती पाणी गुंडाळणारे आळे आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय करू शकतो, तर त्या तज्ञाकडून आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर दिले जातात. ते पण अगदी मराठीत आणि शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये असतात. त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न असू द्या, त्यांना आपण तिथं प्रश्न लिहिला टाकला की एका बोटाच्या क्लिकवर आपल्याला ते देतं आणि त्याच्या खाली स्त्रोत पण येतो, कुठल्या विद्यापीठाने हे अशी शिफारस केली आहे. हा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार येते हे सगळं, ना की इतर म्हणजे बाकीच्या इतर ऍप्स बद्दल तसं होताना दिसत नाही. अच्छा, म्हणजे आपले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सगळं तिथे जोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती माहिती तिथं अगदी विश्वासानं मिळणार, अगदी विश्वासार्ह. बरं सर, या ऍपच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याला हंगामनुसार जर माहिती हवी असेल, एखाद्या कीड रोगाविषयी असेल किंवा फवारण्यांच्या वेळांविषयी असेल, हवामान बदलाविषयी असेल, तर ती कशी मिळणार आहे? परफेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये ते सगळं वेगळे आहे ऑप्शन आहेत. हवामान बदलाच्या निर्मिती त्यानुसार आपल्याला कुठलं पीक घेतलं पाहिजे, आपत्कालीन कुठलं नियोजन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे पूर्णपणे अशी माहिती दिलेली आहेत, ऑप्शन आहेत आपल्याला तसे. सुरुवातीपासून म्हणजे आपण एसओपी आहे, एसओपी मध्ये जर आपण क्लिक केलं तर ते क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं दिसेल सुरुवातीचं मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत, धान्य साठवणुकीपर्यंत हे सर्व माहिती त्याच्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत आहे. इमेजेसच्या स्वरूपात आहे, व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा आहे. एखाद्या शेतकऱ्याला एखादी जर समजा अडचण आली, एखाद्या पिकामध्ये हवामान बदलामुळे एखाद्या किडीनं अटॅक केला, तर शेतकरी या ऍपचा फायदा कसा करून घेऊ शकतो? जे कुठलं पीक आहे, एक्झाम्पल हळद आहे, तर हळदीमध्ये आता समजा आता कंदमाशी आली आहे, तर कंदमाशीचा आपण तिथं ऑप्शन आहे, तिथं कंदमाशी येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील त्याची माहिती आहे. त्यानंतर ते झाला आहे, तो डिसीज झाला किंवा तो कीड आलेली आहे, तर कीड आल्यानंतर काय कुठलं रासायनिक कुठलं औषध घेता येईल, जैविक कुठलं औषध घेता येईल, हे सुद्धा त्याची अतिशय सुंदर माहिती आहे. आणि ती कंदमाशी कशी दिसते त्याचा फोटो सुद्धा आहे, एक इमेज स्वरूपात आहे, ते सुद्धा आपण पाहू शकतो. ती आपण जर इमेज पाहिली, तो जर व्हिडिओ पाहिला आपण, तर आपल्याला ती कंदमाशी ज्याचं आहे डासासारखी असते, सेम तो ओळखू शकते, त्यामध्ये कुठलाच डिफरन्स राहू शकत नाही. एवढं म्हणजे सुंदर अतिशय सुलभ भाषेमध्ये आपलं ते केलेलं आहे. म्हणजे आर्थिक नुकसान पातळीनुसार त्याच्यामध्ये माहिती शेतकऱ्यांना पुरवली जाते. म्हणजे आर्थिक नुकसान पातळी ज्या लेवलपर्यंत पोहोचलेली आहे त्या लेवलपर्यंतच्या सगळ्या उपाययोजना त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. बरं, तर हे महाविस्तार ऍप नेमकं काय आहे, म्हणजे त्याचा वापर कसा करायचा किंवा ते डाउनलोड केल्यानंतर त्यात काय काय ऑप्शन्स असणार आहे याविषयी थोडंसं सांगा. तर सुरुवातीला प्ले स्टोर आहे, प्ले स्टोअरवरती हे ऍप जे आहे ते अगदी मोफत आहे, ह्याला कुठलाही चार्जेस नाहीये. तर हे ऍप सुरुवातीला आपण डाउनलोड करून घेतलं, तर डाउनलोड केल्यानंतर आपण तिथं आपल्याला नोंदणी करावी लागते. तर नोंदणीमध्ये आपले नाव टाकावं लागतं, आपला मोबाईल नंबर टाकावा लागतो, तिथून सत्यापित करून ते ओटीपी घ्यावा लागतो. ओटीपी घेतल्यानंतर आपली नोंदणी होईल, आपला तालुका गाव असेल ते आपल्याला ते टाकावं लागेल. ते झाल्यानंतर आपण आपली नोंदणी झाली, नोंदणी झाल्यानंतर आपण लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला तिथं मोबाईल नंबर टाकला की आपल्याला ओटीपी येईल, ओटीपीनुसार आपलं लॉग इन होईल. तिथून ते झाल्यानंतर आपण आपल्या जी पिकं आहेत ती पिकं निवडायची. पिकं निवडली की आपला तो तयार झाला, त्यातून पेरणीची तारीख आपण टाकली पिकांना, तर तिथून पुढे आपल्याला पेरणीपासून ते काढणीपर्यंत ते धान्य साठवणुकीपर्यंत सर्व माहिती आपल्याला त्या एका क्लिकवर मिळते. प्रत्येक पिकाची आणि हंगामनुसार तृणधान्य पिकं असतील, नगदी पिकं असतील, कडधान्य पिकं असतील, मसाला पिकं असतील, फळ पिके असतील, वेगवेगळ्या भाजीपाला असतील, त्या सर्व पिकांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. बरं, तर याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? याच्यातून असा फायदा होईल की जेणेकरून आपण शेतामध्ये फिरत असताना आपल्याला काही अडचणी येतात, जे काही पीक रोग येतो, कीड येते किंवा खताचा आपल्याला डोस माहिती नसतो, तो आपण दुकानात जातो आणि तिथून नंतर आपल्याला वेगळा डोस दिला जातो आणि आपला डोस वेगळाच असतो आणि आपला खर्च नाहक वाढतो. तो खर्च न वाढता आपल्या एका क्लिकवर आपण शेतात बसून आपल्या त्या सर्व पिकाविषयी, खत कोणतं घालावं, त्याला कीड रोग कोणते आलेले आहे, त्याला कोणतं औषध दिलं जाते. ज्यावेळेस आपण शेतकरी बांधव दुकानात जातील त्यावेळेस त्या औषधाचं परफेक्ट नाव सांगतील आणि तेच औषध घेऊन येतील, जेणेकरून आपल्याला इतर कुठलं औषध दिलं जाणार नाही आणि कुठली आपली फसवणूक होणार नाही. तेच औषध सांगितल्यामुळे रिझल्ट पण परिणामकारक होईल आणि शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक नियोजन आहे, शेती आपण म्हणतो परवडत नाही, तर तो
जो भाग आहे तो आपल्याला सक्षम झालेला दिसेल. बरं, तर सर आतापर्यंत आपण जे सांगितलं ते हंगामानुसार पिकांसाठी सांगितलं किंवा हवामानातला बदल असेल त्याविषयी सांगितलं, बाजारपेठेविषयी असेल असं सांगितलं, पण जमिनीच्या पोताविषयी त्याच्यामध्ये माहिती अंतर्भूत आहे आहे. तर त्यामध्ये मृदा आरोग्य पत्रिका म्हणून आहे बघा ऑप्शन. त्या मृदा आरोग्य पत्रिकावरती आपण जर क्लिक केलं तर तिथं आपल्याला जिल्हा कोणता असेल तो असेल, त्यानंतर तालुका असेल, गाव असेल, सर्वे नंबर असेल. त्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेनुसार आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल. प्लस जो काही शेतकऱ्यांचा महत्वाचा कळीचा मुद्दा असतो की खतं कोणती टाकावी. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला खत मात्रा गणक म्हणून एक ऑप्शन आहे. बरं. खत मात्रा गणक ऑप्शन मध्ये घेतलं आपण तर त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे आपले ते क्षेत्र टाकायचं 1 एकर किंवा हेक्टर. तर त्यात तिथं तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर तुमचा माती परीक्षणाचा अहवाल झाला आहे किंवा नाही. बरं. तिथं दोन्ही ऑप्शन आहेत. ती नोंद करायची. ती नोंद करायची. झाली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे. ते केल्यानंतर आपण गणना करा म्हणून जर त्यावर क्लिक केलं तर आपल्याला टोटल त्या पिकासाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत. म्हणजे जे काही आपण तक्रार असते आपली किंवा हे खत मिळत नाही ते खत मिळत नाही तर ते आपण वेगवेगळे खतांच्या कॉम्बिनेशन करून जो रिकमेंडेशन डोस आहे आपला विद्यापीठाचा तर त्या डोसाप्रमाणे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन तयार करून केले जातात. जे की शेतकऱ्यांना परवडेल असे ते ऑप्शन असतात. एक्झाम्पल युरिया असेल, एमओपी असेल आणि पोटॅश असेल. असे मिक्स खतं पण आपल्याला वेगवेगळे खतं तयार करून किंवा करता येईल अशा प्रकारे आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी होतं. बरं, मग ह्याच्यामध्ये आपला जो माती परीक्षणाचा अहवाल आहे त्याची नोंद करावी लागते या ऍपमध्ये. आपलं जर नोंद करता येत असेल ह्याच्यामधून तर सर्वे नंबर टाकल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी नोंद होते. आणि समजा एखाद्या शेतकऱ्याने नोंद केली नसेल तर त्याच्या माती परीक्षणाचं नियोजन कसं केलं जातं या ऍपच्या माध्यमातून. केले नसेल तर तसं मग इथं ऑप्शन पण आहे आपल्याला की खत मात्रा गणक आहे. त्या खत मात्रा गणक मध्ये तसं ऑप्शन आहे की तुमच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे का. तर आपण इथं नाही म्हटलं तर तिथं आपण डायरेक्ट गणना करा ऑप्शनवर क्लिक केलं तर आपल्याला तिथं ऑप्शन दिसतात वेगवेगळे. बरं. तर जसं की पेरणीच्या वेळी कोणतं खत द्यायला पाहिजे किंवा 10 दिवसांनी, 35 दिवसांनी, 40 दिवसांनी असं कोणतं खत द्यायला पाहिजे हे टाईमनुसार त्या पिकांच्या अवस्थेनुसार ते खतांचा ऑप्शन आपल्याला देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो खर्च जातोय एक्स्ट्रा तो खर्च ह्यामध्ये जाणार नाही. योग्यरित्या वाढीच्या काळामध्येच हवी तेवढीच खतं टाकली तर आपल्याला खतावरचा जो खर्च होतोय तो खर्च कमी करता येईल. पण ह्याच्यामध्ये पाणी नियोजनाबद्दल काही माहिती पुरवली जाते का? आहे. तर पाणी नियोजनाबद्दल बी आहे. तर आपण एसओपी आहे तर एसओपी जरचा आपण ऑप्शन हे केला तर एक्झाम्पल त्याच्यामध्ये समजा आपण सोयाबीनचं पीक घेतलं तर सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपण हे घेतलं तर त्याच्या पाण्याच्या पाळ्या आपल्याला किती दिल्या पाहिजे, किती दिवसांनी दिल्या पाहिजेत, कोणत्या सीझननुसार कशा दिल्या पाहिजेत, हवामानानुसार. पावसाळ्यात असेल तर किती अंतर ठेवलं पाहिजे किंवा हिवाळ्यात असेल, उन्हाळ्यात असेल त्याच्याबरोबर सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यानुसार म्हणजे आपण ज्याला आपल्याला जी गरज आहे त्या ऑप्शनमध्ये जायचं आणि त्यानुसार आपण आपली माहिती त्याच्यातून घेऊ शकतो. तर हवामान बदलाविषयी याच्यामध्ये काय माहिती हे केलेली समावेश केलेला आहे माहितीचा? आहे, खूप छान प्रश्न आहे. जेणेकरून आता जे हवामान होत आहे की तासाला किंवा 15-15 मिनिटाला बदलते. बरोबर. पावसाळ्यामध्ये उन्हाळा दिसतोय तर उन्हाळ्यात पावसाळा दिसतोय. त्याच्यामध्ये आपण पेरणी पूर्वी किंवा पेरणी करताना कोणते तंत्रज्ञान अवलंबायचं आहे त्याचं आहे. मूलस्थानी जलसंधारण आहे, बीवेब सारखे आहे, शून्य मशागत तंत्रज्ञान आहे, तणांचे व्यवस्थापन कसे करायचे आहे, बियाणे उगवण क्षमता तपासणी आहे, आंतरपीक पद्धती कोणती वापरायची तो ऑप्शन आहे, सापळा पद्धती पीक पद्धती आहे, त्यानंतर नाडेप कंपोस्ट तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, सीआरए फळबाग लागवड तंत्रज्ञान आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्या त्या ठिकाणी दिसतील. विहीर पुनर्भरण आहे. जेणेकरून हवामानाला हे कसं आहे अनुकूल तंत्रज्ञान आहे. जसं हवामान असेल तसं त्या पद्धतीने आपण ह्यातली तंत्रज्ञान पद्धती आपण निवडू शकतो, वापरू शकतो. सॅटेलाइटच्या थ्रू वेगवेगळ्या त्यामध्ये महावेद आहे, आयएमडी आहे, जे आपल्या संस्था आहेत त्या संस्थांनी मिळून हे म्हणजे आपल्याला त्यांचा सर्व्हर आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला ते टायअप केलं कृषी विभागाशी टायअप केलेलं आहे. त्याच्यानंतर हवामान अनुकूल तंत्रज्ञानामध्ये बघा ठिबकद्वारे खते कुठली द्यायची, फवारणीद्वारे खते कुठली द्यायची, कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल, पक्षी थांबे असतील जेणेकरून त्याला कुठलाही खर्च लागत नाही. फक्त 2 उभ्या आडव्या काठ्या 2 लागतात. बरोबर. कीड व्यवस्थापनासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे आहेत, कामगंध सापळे आहेत. अशा प्रकारचे शेतकऱ्यांना कमी खर्च होईल या प्रकारचे हे तंत्रज्ञानाच्या सगळ्या त्याच्यामध्ये इमेज स्वरूपात आहेत. त्यामध्ये व्हिडिओ सुद्धा आहेत आपल्याला.
म्हणजे सोशल मीडियाच्या थ्रू शेतकऱ्यांचं जे दिशाभूल केली दिशाभूल. जाते, अगदी ती बरोबर. दिशाभूल न होण्यासाठी, होण्यासारखी. शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्यासाठी म्हणून हे या तंत्रज्ञान ऍपची निर्मिती आपण केलेली आहे. आणि मला वाटतं हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे ऍप डाउनलोड करून घेणं आणि त्यासोबत जास्त माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे. सर, आतापर्यंत आपण जी माहिती सांगितली ती शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं कसं किंवा ऍप डाउनलोड कसा करायचा याविषयी सांगितली. याच्यासाठी प्रचार प्रसारासाठी म्हणून कृषी विभाग काय आता सध्या योजना राबवतोय किंवा काय उपक्रम आहे की जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीचा अगदी अवेअरनेस बरोबर व्हावा? अगदी बरोबर. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाविस्तार ऍपची निर्मिती झाल्यानंतर सर्व ज्या ठिकाणी कृषी विभागाचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये ह्या ऍपबद्दल जनजागृती केलेली आहे. शेतकऱ्यांच्या जे काही मोबाईल्स आहेत त्या ठिकाणी त्यांना ऍप डाउनलोड करून दिलेलं आहे. वेगवेगळ्या आमच्या कृषी विभागाच्या मोहीम असतात. खरीप हंगाम मोहीम झाली आमची. त्याच्यामध्ये आम्ही कृषी योजनांचा विस्तार करण्यासाठी हा ऍपचा वापर कसा करायचा ते सुद्धा शेतकऱ्यांना समजावून सांगितलं. ते ऍप डाउनलोड सुद्धा करून दिलेलं आहे. अच्छा. तर आमचं महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं त्या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलचा जो आहे ह्यामध्ये अंतर्भूत आहे. त्या ठिकाणी आपण महाडीबीटीवर क्लिक केल्यानंतर कृषी विभागाच्या जे काही वेगवेगळ्या 14 योजना आहेत त्या 14 योजनांचा एकाच ठिकाणी आपण तो एकदा अर्ज करू शकतो. त्यानंतर वर्षभर आपल्याला 23 रुपयामध्येच वेगवेगळे अर्ज करता येतात. बरं. तर कुठे बाहेर जायला सुद्धा लागू शकत नाही. तर ह्या ऍपच्या माध्यमातून आपण महाडीबीटी ऑप्शन आहे, महाडीबीटी ऑप्शनवर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला कृषी विभागाच्या ज्या सर्व योजना आहेत त्या सर्व योजनांचा आपल्याला एका क्लिकवर फक्त वर्षभरात 23 रुपये 60 पैसे एवढ्या पैशामध्ये आपण एवढ्या माफक दरामध्ये आपण ते उपलब्ध केलेलं आहे. म्हणजे या ऍपमध्येच ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या ऍपबद्दल थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपल्या कृषी विभागातल्या कुठल्या तरी तज्ज्ञाशी किंवा आपल्या गावामध्ये येणारे जे सहाय्यक कृषी अधिकारी असतात, कृषी पर्यवेक्षक असतात किंवा कृषी अधिकारी असतात यांच्याशी संपर्क साधणं हे अतिशय गरजेचं आहे. याचबरोबर माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांना माझं आव्हान राहील की महाविस्तार जे एआय ऍप आहे ते एआय ऍपमध्ये आपल्याला जे काही पीक सल्ला असेल, एसओपी असेल, मृदा आरोग्य पत्रिका असेल, खत मात्रा गणक असेल, हवामानास अनुकूल शेती पद्धती आहे, कीड व रोग आहे, बाजारभाव आहे, डिजिटल शेतीशाळा आहेत पिकांच्या, गोदाम जे आहे त्या गोदामांची सुद्धा माहिती आहे. तर हे जे काही ऑप्शन्स आहेत त्यानंतर चॅटबोट आहे त्या चॅटबोटवर सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. ह्याचा पुरेपूर वापर शेतकरी बांधवांनी करावा जेणेकरून आपण कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर आपण त्या कुठल्याही औषधाचं किंवा खताचं नाव ते परफेक्टली सांगू शकतो आणि आपला जो काही खर्च होतो इतर बाबीवर तो होणार नाही आणि आपल्या शेतीचं उत्पादन नक्कीच वाढेल. मला वाटतं शेतकरी बंधूंनो आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्राकडे सध्या व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे आणि थोडंसं पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं आहे. जे एआय तंत्रज्ञान आता आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राचा वापर आपल्या कृषी व्यवसायामध्ये कसा करता येईल आणि हे जे ऍप कृषी विभागानं किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या 4 विद्यापीठांनी मिळून तयार केलेलं आहे जे महाविस्तार एआय ऍप आहे ते ऍप नक्कीच तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि हे डाउनलोड केल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यातले व्हिडिओज आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेतामध्ये जी गरज आहे त्या गरजेनुसार त्याचा तुम्ही चांगला फायदा करून घ्या. नक्कीच या ऍपचा तुम्हाला चांगला फायदा होईल अशी आम्ही आशा करतो. तुम्हाला याबाबत काही शंका असेल तर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यासाठी जे कृषी विभागाचं कार्यालय आहे, कृषी ऑफिस आहे, तिथे जाऊन तुम्ही तज्ज्ञांना भेटू शकता, त्यांच्याकडून जास्त माहिती घेऊ शकता आणि या ऍपचा चांगला फायदा करून घेऊ शकता. सर, नक्कीच आपले शेतकरी या ऍपचा उपयोग करतील आणि त्यांना प्रत्येक हंगामासाठी प्रत्येक गोष्टींच्या बारीक बारीक गोष्टीचा या ऍपच्या मार्फत फायदा होईल अशी आपण आशा करूया आणि भविष्यामध्ये शेतकरी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल आणि ह्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती सुधारेल अशी आपण आशा करूया. तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.